नमस्कार, रिधिरस चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण मुंबईतील एक शांत, हिरवेगार आणि निसर्गरम्य असं ठिकाण मलाबार हिल फॉरेस्ट वॉकवे आणि हँगिंग गार्डन एक्सप्लोर करणार आहोत. तर ही जर्नी सुरू झाली विरार स्टेशनपासून. ट्रेनने गती पकडली आणि काही क्षणातच समोर दिसला प्रसिद्ध जीवदानी डोंगर. त्यावर वसलेलं जीवदानी देवीचं मंदिर एकदम पवित्र वातावरण निर्माण करत होतं. जणू प्रवासाच्या सुरुवातीलाच देवीचा आशीर्वाद लाभल्यासारखं वाटलं. आणि लकीली ट्रेनही होती खाली, त्यामुळे प्रवास अगदी सहज आणि आरामात झाला. अखेरीस पोहोचलो आम्ही ग्रँट रोड स्टेशनला. आता पुढे वाट होती मलाबार हिल फॉरेस्ट वॉकवेच्या दिशेने, जिथे शहराच्या मागे पडून आपण निसर्गाच्या कुशीत पोहोचणार होतो. ग्रँट रोड स्टेशनला उतरल्यावर आम्ही एका टॅक्सीत बसलो आणि मलाबार हिलच्या दिशेने निघालो. त्या टॅक्सीत एक खास गोष्ट होती. समोरच्या डॅशबोर्डवर एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली होती. ती मूर्ती पाहून मनात नकळत एक भक्तिभाव निर्माण झाला. जणू या आजच्या निसर्ग यात्रेसाठी गणरायांचेही आशीर्वाद लाभले होते. काहीच वेळात आम्ही पोचलो मलाबार हिल्सला. रस्त्याच्या कडेला चालत गेल्यावर निसर्ग उन्नत मार्ग असा लिहिलेला एंट्रन्स दिसलं. तिथून पुढे चालत गेलो आणि झाडांनी आच्छादलेलं ते एंट्रन्स पाहून वाटलं जणू शहराच्या मध्यातच एखादं गुप्त हिरवगार विश्व उघडलं आहे. हा वॉकवे अंदाजे 705 मीटर लांब आहे, पूर्ण लाकडांनी बनवलेला आणि दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला. चालत असताना वाटत होते की आपण एखाद्या जंगलातून जात आहोत, पण तरीसुद्धा सुरक्षित आणि स्वच्छ वाटत होते. त्या वाटेवर चालताना मला दिसली वेगवेगळी झाडं. फणसाचं झाड, अळूचं भलं मोठं वन आणि बरीच अशी झाडं जी मला माझ्या गावात कोकणात बघायला मिळतात. आणि हो, मी आहेच कोकणातली, त्यामुळे या जागेचा गंध, ही हवा, ही हिरवाई सगळंच खूप ओळखीचं वाटत होतं. क्षणभर वाटलं जणू मी माझ्या गावातच फिरत आहे, देवगडच्या एखाद्या वाडीतून चालते आहे. त्या वॉकवेच्या लाकडी पायऱ्या, पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, हे सगळं माझ्या मनात खोलवर काहीतरी उमटवत होतं. खरंच मलाबार हिल फॉरेस्ट वॉकवे म्हणजे एक हिरवं स्वप्न आहे, जे मुंबईच्या गोंगाटातही आपल्याला कोकणाची आठवण करून देतं. तुम्ही सुद्धा वेळ मिळाल्यावर एकदा या फॉरेस्ट वॉकवेला नक्की भेट द्या हां, कारण इथे आल्यावर वेळ थांबतो आणि मन शांततेत हरवून जातं. चला आता थोडी माहिती सांगते या वॉकवे विषयी.
मलाबार हिल फॉरेस्ट वॉकवेचं उद्घाटन 30 मार्च 2025 रोजी झालं. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात मलाबार हिलसारख्या ठिकाणी असा निसर्गसंपन्न आणि शांत अनुभव देणारं हे ठिकाण आता सर्वांसाठी खुले आहे. हा वॉकवे एकूण 485 मीटर लांब आणि 2.4 मीटर रुंद आहे. संपूर्ण वॉकवे उंचावर लाकडांनी बनवलेला आहे. चालताना झाडांच्या मधून जाण्याचा अनुभव देतो. वॉकवेवर एक सुंदर सी व्ह्यू डेक देखील आहे, जिथून गिरगाव चौपाटी आणि अरबी समुद्राचं पॅनोरामिक दृश्य दिसतं. हे दृश्य अनुभवणं हीच या ठिकाणची खरी कमाई. इथे प्रवेशासाठी थोडंसं शुल्क आकारलं जातं. भारतीयांसाठी 25 रुपये आणि परदेशीय पर्यटकांसाठी 100 रुपये. वॉकवे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते. विशेष म्हणजे इथे प्रत्येक तासाला स्लॉटनुसार प्रवेश दिला जातो, जेणेकरून गर्दी नियंत्रणात राहील आणि प्रत्येकाला निसर्ग अनुभवायची संधी मिळेल.
वॉकवेमधून बाहेर येताच तिथे एक दत्त मंदिर देखील आहे. वॉकवेचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही तिथून लगेचच रस्त्यालगत वसलेल्या अजून एका प्रसिद्ध ठिकाणी गेलो, ते म्हणजे हँगिंग गार्डनला. इथेच आहे लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडणारं आणि सगळ्यांच्याच आठवणीतील ठिकाण, म्हणजेच म्हातारीचं बूट. हा मोठा कॉन्क्रीटचा बूट एका जुन्या इंग्रजी कवितेवरून तयार करण्यात आला होता. आजही इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो आणि आठवण करून देतो की मुंबईतल्या छोट्या गोष्टींचाही आपल्यावर मोठा प्रभाव पडतो. भारताच्या इतिहासाचं प्रतीक असलेला हा अशोक स्तंभ इथे निसर्गाच्या सानिध्यात उभा आहे आणि आठवण करून देतो की आपली ओळख ही केवळ वर्तमानात नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासातही आहे. हँगिंग गार्डनमध्ये पाय ठेवताच दिसते ती भली मोठी हिरवळ, झाडांनी गवतांनी भरलेली शांत जागा आणि त्यातच पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि त्या हिरवळीच्या कुशीत लपून बसलेलं एक छोटंसं कमळाचं तळं नजरेस पडतं तेव्हा मन क्षणभर थांबतं. सकाळपासून फिरून झाल्यावर आम्ही निघालो परत चर्नी रोड स्टेशनकडे घरी जाण्यासाठी. पण त्याआधी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची होती, ती म्हणजे पेटपूजा. दिवसभर चालल्यानंतर पोटासाठी थांबणं हाही प्रवासाचाच एक भाग असतो ना. चर्नी रोड वेस्ट साईडला स्टेशनच्या 5 मिनिटांच्या अंतरावर हा आहे एक पॅरामाउंट इराणी कॅफे. 1921 साली सुरू झालेला हा पॅरामाउंट कॅफे म्हणजे जुन्या मुंबईच्या चवीचा, आठवणींचा आणि इतिहासाचा जिवंत नमुना आहे. आत शिरताच अतिशय रम्य वातावरण आणि भिंतीवर दिसल्या जुन्या मुंबईच्या फोटोंनी सजवलेल्या फ्रेम्स. ते पाहताच काळाच्या आरशात पाहिल्यासारखं वाटलं. एका भिंतीवर तर मुंबईचा नकाशाच होता आणि त्यात रंगवलेलं होतं मुंबईचं बस्टलिंग जीवन. ट्राम, रस्ते, समुद्रकिनारा, मुंबईचा डबेवाला, मुंबई पोलीस, बेस्ट अशा बऱ्याच गोष्टी. इराणी कॅफे म्हटलं की मनात पहिल्यांदा काय येतं? अहो अर्थात बन मस्का आणि स्पेशल चहा. आम्हीही काही वेगळं केलं नाही. बसलो आणि लगेचच ऑर्डर दिली गरमागरम चहा आणि मौसर बन मस्का. एका घोटातच थकवा गेला आणि त्या बटर लागलेल्या बनमधून जणू जुन्या मुंबईची चवच उमटली. पॅरामाउंट इराणी कॅफेच्या अगदीच शेजारी आहे एक मजेशीर जागा. गोला माउंट हे जणू त्या कॅफेचाच एक भाग वाटावा असं छोटंसं पण रंगीबेरंगी चविष्ट दुकान. इथे मिळतो बर्फाचा गोळा अगदी रंगीबेरंगी फ्लेवर्समध्ये, शिवाय ज्युसेस, कॉफी, पास्ता अशा बऱ्याच गोष्टी. शेवटी मिळाला बर्फाचा गोड गार गोळा आणि त्याच्यासोबतच या दिवसभराच्या प्रवासाचा गोड शेवट. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.